आज भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला होणार आहे। भारत आणि पाकिस्तान मधील या सामन्याकडे दोन्ही देशासह जगभरातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय। T20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्याआधीच पाकिस्तान सरकारने भारतासोबत सामना खेळणार नाही अशी भूमिका घेतली होती। स्पर्धा सुरू झाल्यानंतरही पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम होतं, पण ICC समोर पाकिस्तानला झुकावं लागलं। आशिया कप दरम्यान दोन्ही संघांमध्ये मैदानावर तणाव दिसून आला होता। आता श्रीलंकेच्या कोलंबोत दोन्ही संघ भिडणार आहेत। भारताचे फलंदाज आणि गोलंदाज फॉर्म मध्ये आहेत। भारताने पाकिस्तानला धूळ चारावी अशी अपेक्षा तमाम भारतीय क्रिकेट रसिकांची आहे। दोन्ही संघ सध्या 4-4 गुणांसह बरोबरीत आहे। दोन्ही संघांकडे स्पर्धेतील तिसरा सामना जिंकून सुपर 8 मध्ये आपलं स्थान निश्चित करण्याची संधी असणार आहे। चाहत्यांच्या आशा आकांक्षा ध्यानात ठेवून दोन्ही संघ विजयासाठी ताकद पणाला लावतील हे निश्चित। पाकने सामन्याच्या बहिष्काराच्या निर्णयावर युटर्न घेत खेळण्याचा निर्णय घेतलाय। प्रसारक, प्रयोजक आणि प्रेक्षकांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असल्यानं तो आयोजित होणं हा क्रिकेटचा विजय मानला जातोय। आज होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यात पावसाचा मोठा व्यत्यय येण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिवसभर पावसाची शक्यता 50% असून यामुळे सामन्याच्या निकालावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते।